हॅलो, आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस. आज आपण माका या औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत. माका म्हटलं की लांब सडक केस असं आपल्या डोळ्यासमोर येतं. भृंगराज म्हणजेच माकाच्या जाहिराती आपण बघितल्या असतील. केशवर्धक तेलामध्ये माका भृंगराजचा वापर खूप होतो. माका ही वनस्पती भारतभर आढळते. हिचं सायंटिफिक नेम एक्लिप्टा अल्बा आणि ह्याला इंग्लिशमध्ये फॉल्स डेझी म्हणतात. कारण माक्याची फुलं डेझीसारखी असतात, छोटी फुलं असतात आणि ती डेझीसारखी असतात. हा माका हा भारतभर जिथे पाणथळ जागा असतात, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी, म्हणजे नदी असेल, तलाव असतील, अशा ठिकाणी उगवतात. पावसाळ्यामध्ये उगवतात. हा सीझनल असतो तसा, ॲन्युअल म्हणजे. आणि इथे माझ्याकडे पण दरवर्षी उगवतो. आता ही माझी फॅब्रिकची बॅग आहे, पॉटिंग बॅग. तर सगळ्या फॅब्रिक्सच्या बॅग्सच्या इथून असा खालून असा तो आलेला आहे. जिथे पाणी, प्लेटमध्ये पाणी साठतं, तिथून तो असा आलेला आहे. हा तुम्हाला कुठेही दिसतो. रस्त्याच्या कडेला दिसतो. इवन पोल्युशन जिथे असेल तिथे पण हा उगवतो. हा क्ले सॉइलमध्ये, म्हणजे चिकट मातीमध्ये किंवा सँडी सॉइलमध्ये पण उगवतो. ह्याची पानं, माक्याची पानं लांब असतात, अशी 3-4 सेंटीमीटर लांब असतात आणि अपोजिट असतात, एकमेकांच्या समोर असतात. हा 30 ते 40 सेंटीमीटर असा उंच होतो. आणि आयुर्वेदामध्ये हे दिव्य रसायन आहे, एक दिव्य वनस्पती आहे. रसायन कॅटेगरीमध्ये आहे आणि खूप औषधी उपयोग आहे माक्याचा. आपण ही पानं खाऊ पण शकतो. आणि माक्याचा सर्व भाग वनस्पतीचे, म्हणजे पंचांग म्हणतात, फुलं, बिया, खोड, त्याचा पानं आणि मुळं, ह्या सर्वाचा वापर होतो. आपण ही 2-3 पानं अशीच रोज पण खाऊ शकतो. माक्याचे खूप औषधी उपयोग आहेत. माक्यामध्ये पण खूप वेगळे अल्कलॉइड्स असतात, त्यामुळे त्याला औषधी गुण येतात. हा केसासाठी तर चांगला असतोच, पण डायबिटीजमध्ये जेव्हा जखमा होतात तर त्या जखमा बऱ्या करायला ह्याचा उपयोग होतो. डायजेशनमध्ये खूप चांगला उपयोग होतो. कॉन्स्टिपेशनसाठी, कोलायटिससाठी ह्याचा उपयोग आहे. अँटीऑक्सिडंट्स खूप आहेत. माक्याचा वापर आपण केसासाठी करू शकतो. ह्याची पानं जेव्हा आता सीझन आहे, तर पावसाळ्यात आणि नंतर आत्ता हा आपल्याला दिसला, हा भरपूर येतो सगळीकडे. हा वाळवून ठेवता येतात, म्हणजे ह्याची फुलं, पानं, मुळं सर्व आपल्याला वाळवता येतं आणि मग त्याची पावडर करून ठेवता येते. मग ती मेहंदीत पण आपण घालू शकतो. ह्याचा गुणधर्म म्हणजे केस दाट होतात, काळे पण व्हायला मदत करतं माका. कारण त्याचं पान जर तुम्ही पाहिलं असेल, हे पान तोडलं आणि असं क्रश केलं जरा, तर तुमचे हात असे काळे होतात लिटरली. तर काळे करायला मदत करतं, डॅन्ड्रफ कमी करतं. साऊथ इंडियामध्ये ह्याची चटणी करतात, म्हणजे आपण डोसा, चटणी ह्याच्यासाठी जसा वापर करतो तसा ह्याचा वापर जरा तेलावर परततात आणि चटणीमध्ये घालतात, असा पण ह्याचा वापर करतात. माकाची पानं डाळीमध्ये घालता येतात. डोशाच्या भाजीमध्ये कांदा परतून माकाची ताजी पानं परतायची. कसं आहे की बाहेरची जी तेलं असतात केसांसाठीची, ती गॅरंटी नसते की त्याच्यामध्ये भेसळ नाही आहे. क्वालिटी पण आपल्याला खात्री देता येत नाही क्वालिटीची. त्यामुळे आपल्या घरी केलेला केव्हाही चांगला. आणि एकदा जर तुम्ही लावला, जर तुमच्या बागेत नसेल, एकदा लावला तर त्याच्या बिया डॉर्मंट राहतात आणि मग दर पावसाळ्यात तो कुठे पण येत राहतो. ही पानं घेतली आणि ती मिक्सरमधनं काढली त्याचं, किंवा नुसती कुटली आणि त्याचा रस तुम्ही डायरेक्ट केसांच्या मुळांना लावू शकता. आणि तुम्हाला ह्याच्यापासून तेल पण करता येतं. खोबरेल तेल घेतलं तुम्ही चांगलं 50 ml,
फॉर एक्झाम्पल. आणि तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आवळ्याचा रस काढायचा, तो एकत्र करायचा. अर्धा कप साधारण पानं, फुलं, हेच ह्याचं खोड सगळं एकत्र घ्यायचं, कुटायचं किंवा मिक्सरमधनं काढायचं. ह्याच्यात तुम्ही जास्वंदीची 2 फुलं पण घालू शकता वाळलेली, आणि हे सगळं तेलामध्ये मिक्स करायचं. तेल 8 ते 10 मिनटं उकळायचं. खोबरेल तेल, आवळ्याचा रस आणि माका, जास्वंदीची फुलं. 8 ते 10 मिनटं उकळलं आणि गार झालं की ते मलमलच्या कापडाने गाळायचं, आणि मग हे तेल तयार होतं तुमचं. आपण जेव्हा तेल बनवत असतो घरी, तेव्हा आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. सगळं कोरडं असावं. इव्हन माक्याची पानं, फुलं, खोड आपण घेतो, ती पण स्वच्छ वाळलेली पाहिजेत. धुवून वाळवायची. जास्वंदीची फुलं वाळलेली पाहिजेत. पाण्याचा अंश कुठेही राहायला नको, म्हणजे मग हे औषध टिकतं. हे तेल तुम्ही आठवड्यातनं 2दा केसांच्या मुळांशी लावू शकता. खूप सोप्या प्रकारे असं तुम्ही घरच्या घरी माक्यापासून तेल बनवू शकता. माका हे आयुर्वेदाप्रमाणे युनानी, सिद्ध, होमिओपॅथी ह्या ट्रेडिशनल ज्या मेडिसिन्सच्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये पण वापरताना दिसतं ॲज मेडिसिन. तर माका हे गॅस्ट्रोइंटेस्टिनल प्रॉब्लेम्स, जॉन्डिस, स्किन प्रॉब्लेम्स, कट्स अँड वुंड्स, अस्थमा, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स ह्या सर्वांसाठी उपयोगी आहे. तर नक्की तुम्ही माका तुमच्या बागेत लावा. हा कटिंगनी पण खूप इझिली येतो, स्टेम कटिंगनी. 6-7 इंच स्टेम तुम्ही घेतलं आणि लावलं हे कट करून, तरी इझिली येईल तुमच्या बागेमध्ये. माकाला काहीही मेंटेनन्स लागत नाही. पाणी लागतं फक्त रोज द्यायला. अजून एक उपयोग रिसर्चमध्ये माकाचा असा दिसला आहे की पानांमधील रस हा डासांच्या अळ्यांना मारतो, कारण ह्याच्यामध्ये मिथेनॉल असते. त्यामुळे माका हा मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्याच्या डासांना कंट्रोल करायला पण उपयोगी होऊ शकतो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. लाईक अँड शेअर. सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस. सी यू नेक्स्ट वीक. थँक यू.